प्रशांत महाराज, त्यांना साथ करतील मोतीराम महाराज. थँक्यू मॅडम.
सोडविना राजा देशीचा चौधरी अनेक सोयरी भली भली काळाची हेवडी पडेल बाजमा सोडविना तेव्हा माय बाप तुका म्हणे तुला सोडविना कोणी एका चक्रपाणी वाचुनिया काळाची हेवडी पडेल बाजमा सोडविना तेव्हा माय बाप विठ्ठला नको नको मना गुंतू माया जाळे काळाला जवळे ग्रासावया काळाची हेवडी पडेल जेव्हा सोडविना तेव्हा माय बाप नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा
करा पूर्ण कीर्ती. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावन अब्जत्रे जननी देवाची या. नमो तया माता पित्याचे पालन. नमो तया वचन सत्यवदी. नको नको मना गुंतू माया जाळी. नको नको मना गुंतू माया जाळी. काळाला जवळी ग्रासावया. काळाची एवढी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा माय बाप. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन शिवेकरिता निवडलेला अभंग थोर संत जगविख्यात साधू ज्यांनी 5वा वेद तुम्हा आम्हासाठी समर्पित केला असे थोर संत श्रीमंत भक्त शिरोमणी असणारे जगद्गुरु तुकोबाराय यांच्या अखिलेश्वराला गोदावरी माता चंद्रभागा माता तथा इंद्रायणी मातेप्रमाणे पावन करणाऱ्या अभंग संहितेतून उपदेशपर प्रकरणातील मनाला उपदेश करणारा सर्वांच्या पाठांतरातला सुंदर असा अभंगाच्या कीर्तन सेवेकरिता निवडला. अभंग जगद्गुरु तुकोबारा यांचा आहे आणि या अभंगामध्ये श्रीमंत जगद्गुरु तुकोबारा हे मनाला उपदेश करतात. अभंगामध्ये सरळ सरळ सांगतात या असणाऱ्या मृत्यू लोकांमध्ये असंख्य जीव असंख्य योनीमध्ये जन्माला येतात आणि ते जीव आपल्या जीवनाचं सफलता कशात आहे हे सगळं विसरून वेगवेगळ्या मार्गामध्ये ते गुंतून राहतात. महाराज त्या मार्गामध्ये गुंतण्यासाठी जो प्रमुख कोण असेल या देहाचा मालक म्हणजे ते मन. आणि त्या मनाला उपदेश करण्यासाठी जगद्गुरु तुकोबारा सांगतात हे मना जर तू या माया जाळामध्ये जर गुंतलास ना तर तुला त्याच्या बाहेर पडता यायचं नाही आणि बाहेर जर पडता आलं नाही तर एक दिवस काळ तुला बाहेर घेऊन जाईल. म्हणून जगद्गुरु तुकोबारा या अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात नको नको मना गुंतो माया जाळी. काळाला जवळी ग्रासावया. आणि एकदा का काळ आला ना एकदा का काळाची उडी पडली हो म्हणजे मायबाप तरुण तडफदार आहेत पैसेवाले आहेत तर मला सोडविते ना. महाराज म्हणले मायबाप सोडविणार नाही कारण काळाच्या पुढे कुणाचंही चलत नाही. मायबाप कुठून काय सोडविणार आहे. म्हणून द्रुपदामध्ये आमचे महाराज सांगतात काळाची उडी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा माय बाप. नाही महाराज माझे लय मोठे वशिके लय मोठ्या मोठ्या राजकारण्याच्या जवळच आहे माझे सोयरे धैर्य पैसेवाले. तुकोबारा म्हणले येड्या काळाची उडी पडल्या सोयरा धैर्यान राजन महाराजे अजिबात नाही. सोडविना राजा देशीचा चौधरी आणि सोयरी भले भले. कोणी सोडणार नाही का महाराज म्हणले कोणी सोडू शकत नाही. कोणीतरी एखादी तर असेल मग सोडविणारा. तुकोबारा म्हणले जी यादी दिली आहे मायबाप सोयरे धैर्य राजा पंडित शेतीची कामिनी पाठचा भाऊ अजिबात नाही. मग कोणी आहे का नाही सोडविणारा. तुकोबारा म्हणले एकच आहे. म्हणले कुठं आहे ते विठेवर उभा टाकलेला. तुका म्हणे तुला सोडविना कोणी एका चक्रपाणी वाचून या विठा.
सादर केला. अभंगावर विस्तृत असं परिवेषण करण्यापूर्वी थोडासा अल्पपर्याय तो म्हणजे असा. आता कार्यक्रम काय निमित्तानं आहे हे सगळ्याला ज्ञात आहे, सगळ्याला माहिती आहे. पण वक्त्याचा आधी कर्तव्य असल्या कारणामुळे थोडासा पर्याय तो म्हणजे असा. आपल्या सर्वांचे लाडके गेल्या 21 तारखेला म्हणजे आजपासून मागल्या 13व्या दिवसापासून 21 तारखेला ज्यांचं देहावसन झालं, जे इहलोक सोडून परलोकामध्ये स्वर्गाचा प्रवासाला निघून गेले, असे तुमच्या आमच्या सर्वांचे लाडके सुरेश ज्ञानोबा केंद्रे, कैलासवासी सुरेश ज्ञानोबा केंद्रे हे सर्वांचे लाडके होते महाराज. आणि सगळेजण आम्ही सगळे तात्या तात्या म्हणायचो. असं कुणालाही वाटलं नाही की एवढ्या लवकर हसता खेळता असणारा हे सुंदर परिवार एवढ्या मोठ्या भवसागरामध्ये दुःखामध्ये त्या परिवाराला जावं लागलं महाराज. पण असं सांगतात कळी काळामध्ये कुठलंही तंत्र मंत्र शास्त्र विज्ञान कुठेही असं अवगत झालं नाही की काळावर सत्ता प्रस्थापित करेल. एक दिवस सगळ्याला जायचं आहे, पण ही जाण्याची ही योग्य वेळ नव्हती. सुंदर असणार हे कुटुंब आमच्या तात्यांनी आपल्या आयुष्याचं 50-56 वर्ष वयाच्या एसटी महामंडळामध्ये सेवा रुजू केली. प्रवासाला असंख्य तीर्थक्षेत्रावर पोहोचून केलं, असंख्य ठिकाणी केलं महाराज. आणि पुन्हा असणार आपल्या प्रपंचाच्या या दिनक्रमामध्ये आणखी कशाला बसून राहायचं म्हणून छोटीशी गाडी घेऊन सर्वांना पुन्हा ये जा करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिली. कधीही फोन करा, ताबडतोब उपलब्ध राहायचे. स्वभावानं परकडमत व्यक्तिमत्व होतं. परकर्षानं खरं बोलण्याची सवय होती महाराज. आतून असणाऱ्या त्या फणसासारखे वाटायचे भरत, पण आतून असणारे मधुर मधुर असणारे गोड वाणीचे आमचे तात्या होते. सर्वांच्याच बोलता बोलता निघून गेले. आता तुम्हाला सांगताना बोलले मला अंतःकरण भरून आलंय. शेवटचं बोलणं माझ्यासोबत झालं तात्याचं. शेवटचं बोलणं दररोज परिवाराला बोलत असते. सगळेजण भेटून याने वारीला गेलो. वारीवर येता येता मला वाटलं लागलं मामाला आमच्या गुरुवर्याला म्हणलं तात्याला मला भेटायला जायचं. जाणंच होईना झाले कामाच्या व्यापानं. 9 वाजता गेलो पप्पू महाराज मी. गेल्या गेल्या तात्याला मला सांगितलं बसा खाली म्हणून. बसा म्हणले, मला बसवलं. चहा करून आणायला सांगितलं ताईला. म्हणलं नका तात्या उभं बसा. आणि बोलत बोलत असताना त्यांनाही वाटलं नाही की मला हे लोक सोडून इतक्या लवकर जावं लागलं. खूप अंतःकरण दाटून येतं महाराज. खरं सांगू का, त्यांची ही वेळच नव्हती जायची. पण काळाच्या पुढे कुणाचंही काही चलत नाही, म्हणून त्यांना हे इहलोक सोडून परलोकामध्ये जावं लागलं. आणि त्यांच्याच नाही, आमच्या सर्व गावाला जी झालेली पोकळी आहे, ती निर्माण झालेली पोकळी ही कधीच भरून येणार नाही. असं सुंदर व्यक्तिमत्व आम्हाला सोडून गेलेलं आहे. खरं बोलणं सोपं आहे, पण ते दुःख पचवणं हे किती कठीण आहे ते त्यांच्या सानिध्यातल्या जवळच्या माणसाला विचारावं. आपल्याला जर अंतःकरण एवढं भरून येत असेल तर रोजच्या सोबत राहणाऱ्या पत्नी असतील, मुलं असतील, त्यांच्या अंतःकरणाला काय ठोस पोहोचले हे शब्दात मांडता येणार नाही. मुलांसाठी एक वडील गेले, पत्नीसाठी पती गेला, भावांसाठी भाऊ गेला, पुतण्यांसाठी चुलते गेले, आणि आमच्या गावासाठी परखर व्यक्तिमत्व सर्वांचा आधारस्तंभ असणारे आमच्या तुमच्यातून निघून गेले. बाप काय असतो आमचे गुरुवर्य सांगतात महाराज. रखरखत्या उन्हामध्ये, चैत्राच्या उन्हामध्ये माणसानं पायी प्रवास करावा, दूर कुठंतरी वडाचं झाड दिसावं, त्या वडाच्या झाडासाठी सावलीला जाऊन बसावं आणि मग त्या जीवाला समाधान वाटावं. तसं बाप घरामध्ये असला, कितीही कष्ट काबाड करून आले आणि घरी आल्यानं बापाच्या जवळ जाऊन बसलं ना, तर वडाच्या सावलीला झाडाखाली बसल्यासारखं समाधान वाटतंय. आणि त्या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये रक्त त्या उन्हामध्ये रखरखणाऱ्या प्रवासामध्ये जात असताना आता कुठंतरी वडाचं झाड आहे म्हणून त्या वडाच्या झाडाच्या आशेनेच आपण जायला लागलो. तिथलं झाड जर उन्मळून पडलं ना, तर त्या जीवाला विचारा, त्या रखरखत्या उन्हामध्ये जर इथं झाड असतं तर काय मला समाधान वाटलं असतं. तिथं गेलं झाड नाही, झाडाची सावली नाही,
किती जीव कासावीस होतो तशा पद्धतीने आज तुमच्या आमच्यामधून तात्या निघून गेल्यामुळं मन कासावीस झालेत महाराज. कोण्या सावलीला बसाव, कुठं जावं, ते खूप असणारा दुःखाचा प्रसंग आहे. आणि त्या प्रसंगामधून त्यांच्या परिवारांना, आमच्या गावाला सर्वांनाच असणार त्या प्रसंगातून दुःखातून बाहेर येण्याची असणारी सद्बुद्धी देवाने या ठिकाणी द्यावी आणि त्यांच्या आत्म्याला चिरंतकाळ असणार आपल्या पायामध्ये, आपल्या हृदयामध्ये साठवून घ्यावं एवढीच या कीर्तनाच्या निमित्तानं महाराज त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. आज आपल्याला त्यांच्या निमित्ताने या 13व्या श्राद्धाच्या निमित्तानं कीर्तन करायचं आहे. आणि मग या परिवारामध्ये सांगत असताना कीर्तनाला अतिशय गुणीजन भजनी मंडळ उपस्थित आहे. खरं तर 13वीचं कीर्तन दिवसाचं कीर्तन म्हणलं का अगोदर मुद्दामच निवडलाय गुरुजी माया जाळाचा. लोकांना एवढी माया झाल्या कुणालाच थांबा वाटणार. मामा महाभारतामध्ये एक कथा आहे. यक्षाने विचारलं होतं धर्मराजाला, धर्मा तुला नवल कशाचं वाटतं? तसे लय प्रश्न केले बुद्धिराम महाराज, पण खरं सांग म्हणजे तुला प्रामुख्यानं नवल कशाचं वाटतंय? तर धर्मराजा म्हणला माणसं मरत येतं आणि जे जिवंत आहे त्या माणसाला माहिती आपल्याला मरायचंय, पण ते जिवंत असणाऱ्या माणसाला मरण माहिती असून सध्या आपल्या प्रापंचिक पारमार्थिक जीवनामध्ये कुसुमर तिळभर सध्या बदल करीत नाही, मायाजाळामध्ये गुंतून राहते. त्या लोकांना समाधान आहे का? माणसं गुंतून गेले परिहारामध्ये, मला वेळ घालायचा नाही. 12:30 वाजलेत, 11 ते 1चा वेळ होता. आता 12:30 ते 1.5 तास मला असणार चिंतन करायचं. आपण गोड आहे आणि त्या अभंगाला बोलण्यापूर्वी थोडा परिहार दिला आणि त्यामध्ये आमचे भजनी मंडळ सगळ्यांना ज्ञात आहेत, कोण आहे. खरं सांगू गुरुजी, आमच्या गावाला एक रत्न सापडले. आता रत्नाची किंमत पायाला एक वेळ कळते, सोन्याची त्या मोतीची, पण गावाला कळणार आमचं रत्न म्हणजे लय मोठं रत्न आहे आणि मोठ्याला नाव काय असते? विशाल. असे आमचं रत्नच आहे विशाल महाराज. प्रश्न महाराज विशाल हा आमचा बंदी एक रत्न आहे. आणि विशाल जेवढा मोठा असते माहिती आहे का? लय मोठा असते, सागर आहे एवढा. कोणत्या सागर आहे एवढा? प्रशांत सागर. हा प्रशांत आमचा सुंदर असणारा महाराज प्रशांत महाराज. सागरामध्ये काय गोष्ट आहेत गुरुजी? हिरे, रत्न, माणिक आणि मोती. मोतीराम महाराज. आमचा मोतीराम महाराज. बर, सगळं समुद्रामध्ये व्यवसले, पण त्या समुद्राला उड्डाण करून पलीकडे जाण्याची क्षमता असावं लागते. आणि ती कुणामध्ये आहे?
बाबा या दोन मारुतराव मध्ये हे असे आमचे गुरुवर हे दोन्ही मारुतराव महाराज पण आहेत ना. आणि मारुतरावाला उडी घेऊन जावं लागेल कुठं लंके त्याला राहावं वाटतंय का? कोण्या मनात राहावं वाटतं जिथं शोक नाही तिथं. आणि त्या वनाचं नाव काय? अशोक वन. अशोक वन इथंच वाद पण सगळं आहे महाराज. सगळ्याची मूड बांधावं लागते हनुमंतरायाच्या शिफ्टीमध्ये एक प्रकारची कोंडी करावं लागते. पुन्हा करावं लागते कोंडीबा महाराजांना. होय हो कोंडीबा महाराज येत आहे. बरोबर हे सगळे पटावं लागेल का? याची पसंती करावं लागेल का? की पसंती करण्यासाठी आमचे पिंटू महाराज एखाद्या पप्पू महाराज हे सगळ्याची पसंती बरं का. हा आणि सगळ्याची एकत्र गोप बांधण्याचं काम आमचे गोपीनाथ महाराज मला सवय आहे म्हणून माझा शाळा जोडे करतात असे आमचे गोपीनाथ महाराज विनय आणि जाणकार सर्व श्रोते मंडळ तुम्ही या कीर्तनाच्या सेवेसाठी ऐकण्यासाठी आलात महाराज. वेळ कमी आहे पर्याय जास्त बसणार नाही. ऐका कीर्तन हे 13वीचं आहे महाराज. 13व्याचं श्राद्ध आहे आणि हे श्राद्ध प्रामुख्याने केलेच पाहिजे. आणि हे करत असताना त्यांच्या परिवारासाठी एक मोठा पर्व काळ आहे. जमलंच तर सुमित आनंद इथं थोडा बसवा मला त्यांना थोडस सांगायचं आहे गुरुजी. कारण कसं आहे पुढचे जे आता विधी आहेत का ती विधी प्रामुख्याने मुलांना ऐकावी लागतात. महाराज छोटाच आहे पण अभ्यास करून पूर्णाच आहे त्याच्यामुळे बसवा असं म्हणाला विठा मिनिटामध्ये सगळे येतात महाराज बरं का. काही पर्वकाळ 72 वर्षाने येतात. एक पर्वकाळ 60 वर्षाने येतो. एक पर्वकाळ 12 वर्षाला येतो. एक पर्वकाळ दर 3 वर्षाला येतो. एक पर्वकाळ दर वर्षी येतो. एक पर्वकाळ दर 6 महिन्याला येतो. एक पर्वकाळ दर महिन्याला येतो. एक पर्वकाळ दर 15 दिवसाला येतो. एक पर्वकाळ दररोज 2दा येतो. आणि असा एकच पर्वकाळ आहे की माणसाच्या जीवनामध्ये फक्त एकदा येतो. 72 वर्षाला येणारा पर्वकाळ त्याला आधर्व पर्वकाळ म्हणतात. 60 वर्षाने येणारा पर्वकाळ त्याला कपिला श्रेष्ठी पर्वकाळ म्हणतात. 12 वर्षाने येणारा पर्वकाळ त्याला सिंहस्थ पर्वकाळ म्हणतात. दर 3 वर्षाला येणारा एक पर्वकाळ आहे त्याला शास्त्रात पुरुषोत्तम मास म्हणतात. अधिक मास म्हणतात. धोंड्याचा महिना आता जवळच आपला यंदा हाय धोंड्याचा महिना ज्याचे जमले त्याच्यासाठी चांगला आहे का नाही. आता आमच्या सासूरवाडीला धोंडे झाले नाही पण त्या महिन्यात जमलं पण काही झालं नाही. आता काय सांगू तुम्हाला धोंड्याच्याच वर्षात झालं लग्न पण मुले काही आता काय माहिती मी आशा करतो म्हणजे जमीनदारच हुशारी केली हो. आदल्या वर्षी पुढच्या वर्षी धोंड्याचा महिना म्हणले काही झालं नाही पुढचे ऐका विरोध नाही. दर 3 वर्षाला येतो त्याला पुरुषोत्तम मास म्हणतात. दर वर्षी येतो त्याला मकर संक्रांत म्हणतात. हे पर्वकाळ आहे. दर 6 महिन्याला एक पर्वकाळ येतो चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण. दर महिन्याला पर्वकाळ येतो अमावस्या आणि पौर्णिमा. दर 15 दिवसाला एक पर्वकाळ येतो एकादशी आणि द्वादशी. आणि दररोज एक पर्वकाळ येतो ते दिवसातून 2दा येतो. सकाळी 3:54 अंदाजे 4 वाजता त्याला ब्रह्ममुहूर्त म्हणतात. आणि त्या ब्रह्ममुहूर्तावर त्या पर्वकाळाचं पुण्य साध्य करण्यासाठी आपले वैष्णव वारकरी सकाळी देवाला असणारा आळवण्यासाठी देवाच्या भक्तिमय वातावरण निर्माण करण्यासाठी काकडा भजन म्हणत असतात. तोच पर्वकाळ संध्याकाळी सायंकाळी 7 वाजता येतो. आणि त्या पर्वकाळामध्ये काही आमचे भजनी मंडळ वारकऱ्याची संध्यामध्ये हरिपाठ घेत असतात. पण असा एक पर्वकाळ आहे तो माणसाच्या जीवनामध्ये फक्त एकदा येतो. नाथ महाराजाचं प्रमाण आहे मनुष्याशी पर्वकाळ जन्मात जोडी एक वेळ. माता पित्याचा अंतकाळ ही वेळ धर्माची अति पवित्र. ही वेळ फक्त एकदा येते असं नाथ महाराज सांगतात. विठ्ठल
6 गोष्टी सांगितल्या. पहिलं, गरुडानं प्रश्न केला देवाला, देवा माणूस मृत्युमुखी पडल्याच्या नंतर त्याचं काय होतंय? देवाला गरुडानं प्रश्न केला. आणि तुमच्या माहितीचं सांगतो, गरुड पुराण 8-9 दिवसात सांगायसारखा ग्रंथ नाही, संपणारा नाही. फक्त प्रकर्षानं प्रामुख्यानं माणसाच्या मृत्यूच्या नंतर त्यांच्या आत्म्याला चिरशांती मिळावी आणि त्यांच्या पश्चात त्यांच्या मुलाबाळांना काय कर्मकांड करावं लागते, कसं श्राद्ध करावं लागते, त्याच्यासाठी गरुड पुराण आहे. नाहीतर 19,000 श्लोकाचं मोठंच्या मोठं गरुड पुराण आहे. फक्त हे गरुडानं प्रश्न केला होता म्हणून शेवटचा चॅप्टर, शेवटचा टॉपिक एक 11व्या स्कंदातला थोडासा असणारा भाग मृत्यूसाठी सांगितलेला आहे. तसं गरुड पुराण खूप मोठं आहे. नाहीतर लोकांची भावना झाल्या, गरुड पुराण हे माणूस मेल्याच्या नंतर सांगावं आणि वाचावं, गरुड पुराण घरी ठेवू नये. कोण सांगत आहे की काय नाही की अपुऱ्या ज्ञानवाले लोक खरंच हो, माहिती नसते, कमी माहितीचे पण उगाच आपलं मोठेपणा सांगायचा. 211 अध्याय गरुड पुराणाचे, 18 अध्याय फक्त आम्हाला शेवटचे सांगितलेले आहेत. का गरुड पुराणामध्ये 6 विषय प्रामुख्याने सांगितलेले आहेत. गरुडाला विचारलं, देवा मृत्यू झाल्याच्या नंतर काय होतं? देवाला सांगितलं, गरुडा सुंदर प्रश्न केला. मृत्यूच्या नंतर माणसाला 2 मार्गाने स्वर्गाचा प्रवास करावा लागतो. पहिला मार्ग आहे देव मार्ग आणि दुसरा मार्ग आहे यम मार्ग. पुन्हा गरुडाने प्रश्न केला, देव मार्ग आणि यम मार्गामधला फरक काय? देवाने सांगितलं, देव मार्ग सुखप्रधान, यम मार्ग भयप्रधान. पुन्हा गरुडाला देवाने सांगितलं, ती गरुडा आणि या गरुड पुराणामध्ये म्हणजे त्या पुराणामध्ये 2 मार्ग, 2 कर्म सिद्धांत सांगितले. एक आतुरकालिक कर्म आणि एक औरदैहिक कर्म. शब्द अवघड वाटते, लक्ष देऊन ऐका. 25,000चा महाराज आहे असं नाही, तो बारक्या महाराज ऐकायला ऐकू वाटत नाही. गुरुजी मला एखादा विचारला, म्हणला महाराज तुम्ही गरुड पुराणात असलं सांगितलं, मला लाह्या का टाकी देत, मध्ये पैसे का टाकी देत, तांदळाचं का पिंड पडतात, गाडगं फुडी देत का, बोंबडे देत का, सविस्तर सांगितलं. गुरुजी 500ची नोट काढून दिलं. मी म्हणलं असंच बोलू जा घरोघरी, सांगितलं 500 दिलं. पण ऐका, 2 मार्ग कर्म सिद्धांत सांगितले, एक आतुरकालिक कर्म आणि एक औरदैहिक कर्म. आणि औरदैहिक कर्मामध्ये 2 संस्कार येतात महाराज, एक पितृ संस्कार आणि एक प्रेत संस्कार. औरदैहिक कर्मामध्ये 3 टप्पे सांगितले. पहिला टप्पा माणसाच्या मरणाच्या नंतर, मृत्युमुखी पडल्याच्या नंतर हस्ती संचय विधीपर्यंत, ते पहिला टप्पा आहे. औरदैहिक कर्मामध्ये दुसरा टप्पा हस्ती संचन पासून या 13व्याची जी विधी आहे, 13व्याचे जे श्राद्ध आहे, तो दुसरा टप्पा. औरदैहिक कर्मामध्ये तिसरा टप्पा आहे, ते असणार पितृकर्मामध्ये येते बरं का. पितृकर्मामध्ये हे प्रेत कर्म आहे, प्रेत कर्म हे लक्षात राहू द्या. प्रेत कर्म वेगळे, पितृकर्म वेगळे. गुरुजी औरदैहिक कर्मामधला तिसरा टप्पा जे आहे ते पितृकर्म आहे आणि आजचा जो दुसऱ्या टप्प्यातला कार्यक्रम आहे हे 13वीचा हे प्रेत कर्मामधला आहे. मग हे औरदैहिक कर्म काय, आतुरकालिक कर्म काय? आतुरकालिक कर्म म्हणजे मृत्यूच्या समयाच्या 2 तास अगोदर केलेले जे कर्म आहे त्याला आतुरकालिक कर्मामध्ये बसवले. कळाले ना माझं बोलणं? मरण्याच्या अगोदर 2 दिवसानं या देहानं, या देहाच्या हातापायाने, इंद्रियानं जे कर्म केले ते आतुरकालिक कर्मामध्ये बसवले. आणि आतुरकालिक कर्मामध्ये जे आपल्या हातून सत्कर्म होईल, जे पुण्याचे काम होतील, त्याच्यासारखं पुण्य कोणतंच नाही. महत् कर्म आहे, महत् असणारं पुण्य आहे या असणाऱ्या आतुरकालिक कर्मामध्ये. तुम्हाला आठवत असेल, महाराजाला, जुने माणसाला, गुरुजीला माहित आहे, जुने माणसं माणूस मरण्याच्या अगोदर ज्वारीमध्ये हात घालायला लावत होते, तांदळामध्ये हात घालायला लावत होते. का तर ती ज्वारी, ती तांदूळ एखाद्या ब्राह्मणाला जन्माला द्यायची. ते आतुरकालिक कर्मामध्ये येते, त्याचं पुण्य खूप मोठं असते. गरुड पुराणामध्ये दुसरं एक सांगितलंय, आतुरकालिक कर्मामध्ये माणसानं आपल्या गुरुचं, मरणाऱ्या माणसाच्या गुरुचं पायाचं तीर्थक्षाळन त्याला पाजवावं, त्याला देत जावं. पण गुरु सध्या परंपरेतला पाहिजे. उगाच 20 वर्षामधला बदलणारा गुरु नसून बापू सरकार, त्या आसाराम सरकार. गुरु परंपरेचा असावा, ज्ञान परंपरेचं असावं. आमच्या मामाला ज्ञान परंपरेचं मिळालं महाराज. नाही तर मामुली मारुतरावची उडी नाही महाराज, मारुती महाराजाची गाडीमधून उडी डायरेक्ट मंदिराला जाऊ. परंपरेचं ज्ञान, हे ज्ञान उभे मिळत नाही. परंपरेचं ज्ञान होतं म्हणून अवगत झालं. हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे लोकांना. कुणाला जमत नाही. बक्कळ पाठांतर करायला ज्ञानदेवाप्रमाणे आले की महागत जाते, नाही तर मुळी तरी जाते हरिपाठ. काय करता? त्याला परंपरेचं ज्ञान लागते. ऐका,
कशाच देवपाठावर नाही. कोणी तर सांगितलंय म्हणून गुरुजी शालिग्रामाची पूजा करू नये म्हणून. कुणा सांगितलंय त्याचा काही शोध लागा नाही. महागत एका बाईनं मला म्हणजे शंख घरामध्ये ठेवावं का नाही. म्हणलं कसं करावं सांग की. नाही ठुले म्हणून. म्हणलं कुणा सांगितले उगा असंच ऐकलो. म्हणलं कोण्या बाईचं नाव सांग म्हणलं एका माळच लावू तिची विचारत म्हणलं काय काय ठेवायचं ते घरी. हो का हो शंख घरात ठेवू का नाही म्हणून. मग एक बाई म्हणली एका देवपाठावर दोन दोन देव असावं का नाही. एकच देव दोन प्रतिमेमध्ये म्हणजे उदाहरणामध्ये मारुतीची मूर्ती राहावी आणि दुसरी एक मारुतीची गौसावी ठेवावं का नाही. मी म्हणलं ठेवा नाही नाही नदीला नेऊन टाकावं म्हणून. मी कुणा म्हणले गुरुजी सारख्या माणसाला असं कसं होतंय म्हणलं. अहो आता हे परंपरेचं माणसं आहेत एक एक दोन दोन देव आहेत एका एकाचे असतील की. देवाला ठेवायला बाधा नसते महाराज बरं का गुरुजी. बघा असं बोलतंय. अहो काय सांगा एखाद्या घरी गरुड पुराण वाचलं मी गरुड पुराण तिथंच ठेवलं. आता जवळचा माणूस आहे सांगत नाही. मग ते दशमीचं धाग्याचा पिंड पाड्या गंगेला जाऊ लागला. सकाळी सकाळी फोन केला म्हणलं महाराज कुठं. मी वाडीमध्ये. मला या पुराणाचं आता कसं करायचं. म्हणलं कोणत्या गरुड पुराणाचं. आता मला वाचायला टाइम होता म्हणून त्याच्या जवायला वाचायला दिलं. जवाई चांगला शिकलेला त्यानं वाचलं. महाराज वाचन झालं म्हणलं आज आम्ही धाग्याचा पिंड पाडायचा हे पुराणाला कसं करा मला घेऊन जावं का कसं. मी कुठं गंगेला. म्हणलं का बरं. म्हणला हिट टाकाव का गंगे सोडून द्यावं. मी का बरं नाही मला टाकतेच वाटतं की म्हणून तुला टाकावं लागते पुराणाला टाकते. अरे आमची संस्कृती पुराणाला टाका नाही पण टाकायची नाही महाराज. तुकोबा आहे ना लाह्या तारल्या तशा आपण तारले. जडी दगडा सहित बया तारलेल्या जैशा लाह्या. म्हणजे मला सांगायचंय का माणसाला अज्ञान भरले विषय वेगळ चालाय. आतुरकाली कर्मामध्ये जर कर्म केले तर महत् पुण्य प्राप्त होते पण आवडतेही कर्म हे मुलानं करायचे असतात. आता आतुरकाली कर्म तर करता येणार नाही. आता मृत्यूच्या पश्चात म्हणजे आवडतेही कर्म आणि त्या आवडतेही कर्मामध्ये दुसऱ्या टप्प्याचं काम चालू आहे. दुसऱ्या टप्प्याचे कर्मविधी चालू आहे. दुसऱ्या टप्प्याचे श्राद्ध चालू आहे आणि श्राद्ध केले पाहिजे मला. आज 13वीचं श्राद्ध आहे बरं का. तसे तर प्रामुख्यानं 16 श्राद्ध हे मुलानं शास्त्रयुक्त पद्धतीनं पार पाडले पाहिजे. नाही जर तुम्ही पार पाडलो तर पितृदोष लागतो आणि ते पितृदोष काढण्यासाठी 80 ते 90 हजार रुपये मोजून त्र्यंबकेश्वरला जावं लागते. पटत आहे का बघा. नाही जर काढलो आज तर 13व्याची तुम्ही विधी केली नाही. तुम्ही जर 13व्याच आज बुरी अन्न म्हणतात बरं का. हा वाक्य तो जीव करणा शया तो बुरी भोजना आणि गया तो पिंडदान. आजचं हे बुरी भोजन आहे असं सांगतं शास्त्र गरुड पुराण. जोपर्यंत माणसाचा जीव आहे तोपर्यंत वाक्य म्हणजे बोलायचं महाराज. वाक्य तो जीव करणार. मुलानं आपला बाप जिवंत असताना बोलत राहिला पाहिजे. बऱ्याच मुलाचं बापाचा 8-8 दिवस झालं गाठ पडत नाही. ते मान्य करायला पाहिजे. कारण बोलत नाहीत महाराज. शया तो जीव बुरी भोजनात. जर त्यांचा मृत्यू झाला तर हे बुरी भोजन दिलं पाहिजे म्हणजे आजचं जेवण दिलं पाहिजे. कारण का तर त्या जीव आत्म्याला जात असताना ह्याच अन्नाच्या बळावर जेवण करून जाता येते. मी पुढे तुम्हाला सांगणार आहे कथा. तसं आज असणाऱ्या या मुलांना जे श्राद्ध केले 13व्या क्रमांकाचं श्राद्ध आहे. 16 श्राद्ध करावं लागते. ते 16 श्राद्ध कसे ते 5 मिनिटात सांगतोच कारण ते कळायलाच पाहिजे महाराज. तो 5 मिनिटात ऐकूया. शेवटचं जे श्राद्ध आहे त्याला 16वं श्राद्ध म्हणतात महाराज. जन्मले ते मरतेपर्यंत 16 संस्कार आणि मृत्यू झाल्याच्या नंतर माणसाच्या जीवनामध्ये 16 श्राद्ध असतात. त्यापैकी पहिलं श्राद्ध म्हणजे आपल्याला माहिती आहे माणूस जर मृत्युमुखी पडला त्या माणसाला अग्निडाग देण्यासाठी 3.5 तासाचा अवधी मागून घेतलाय. मागून घेतलाय म्हणजे 3.5 तासाच्या अगोदर त्या देहाला अग्निडाग देता येत नाही. लक्षात असू द्या. का देता येत नाही तर या जीवात्म्याला आपल्या शरीरातले 5 प्राण आणि 12 तत्व निघून घेऊन यमदूताला स्वर्गामध्ये जावं लागतं आणि स्वर्गात जाण्यासाठी 4 घटिकाचा वेळ लागतो. 4 घटिका म्हणजे एक घटिका 24 मिनिटाची. 24 गुणिले 4 बरोबर 96 मिनिट वरी लागतात. काशासाठी 99 लाख किलोमीटर प्रवास पार करावा लागतो आणि तिथं जावं लागतंय 4 घटिकामध्ये 96 मिनिटांमध्ये आणि
तिथं गेल्याच्या नंतर यमदेवताला म्हणजे धर्मराजाला स्वाक्षरी करायचे, बाबा इहलोकाचा प्रवास संपला, आता तुमच्याकडे येणार आहे. दुसऱ्या देहामध्ये ट्रान्सप्लांट केलं जातं, परावर्तित केलं जातं आणि पुन्हा असणाऱ्या 96 मिनिटांमध्ये ते जीवात्मा खाली येतो. मग खाली यायचे 96, वरी द्यायचे 96, एकूण किती झाले गुरुजी? सरासरी 192 92 समजा 92, म्हणजे साधारण 3.5 तास झाल्याशिवाय या जीवाला अग्नी डाग देता येत नाही. आणि मग पुन्हा अग्नी डाग देण्यासाठी त्या प्रेताला आपण बाहेर काढतो, त्या बॉडीला बाहेर काढतो आणि मग पाणी गरम करून आंघोळीला ठेवतो. आता आंघोळ घालतो. आंघोळीचे विधी सांगितले पण माझ्याकडे वेळ नाही. आंघोळ 3 प्रकारचे सांगितले गरुड पुराणामध्ये: मृत्तिका स्नान, गोमय स्नान आणि शुद्ध स्नान. मृत्तिका स्नान म्हणजे थोडीशी माती टाकायची, त्या पाण्यामध्ये आंघोळ घालायची. दुसरं गोमय स्नान, गाईचं थोडंसं शेण आणि ते गोमूत्र घालून आंघोळ घालायचे. आणि तिसरं म्हणजे धर्मपुत्रांना जे मटक्यात आलेलं पाणी आहे ते शुद्ध स्नान. ते कोणीही घालत नाही, कुणाकडे पद्धत नाही, एवढं घालायला कुणाला येळही नाही आणि सांगितलं तर पटतही नाही. गुरुजी, जिवंत माणसाला आंघोळ करायची विधी आहे, काय म्हणणं आहे तुमचं? जिवंत माणसाला कसं आंघोळ करावं हे सगळं आहे शास्त्रामध्ये. उगा माझं 15 लाखाचं घर आहे, 1 लाख रुपयाचे बाथरूम आहे, मी झोपून आंघोळ करेन, अजिबात जमत नाही. बसून सध्या आंघोळ करता येत नाही, काय म्हणणं आहे तुमचं? मग तुम्ही म्हणता सांग तू कसं करायचं, मी सांगत नाही, त्याला एवढे पैसे पडतील. नाही लय कोण आहे ते कसं फुकट सांगा. ऐका महाराज, हा मग महाराज तिथं स्नानाची सगळ्या विधी सांगितले. स्नान घातल्याच्या नंतर आपण त्या असणाऱ्या ताटीवर बांधतो. बांधण्याची विधी आहे, मला सांगावी वाटत आहे आणि पुढे मी आवडते लय म्हणजे फजित आहे हो. पुन्हा वेळ पूर्ण गेला का लयच बदला सांगावे असे म्हणाले. विठा बांधल्याच्या नंतर आपण त्याच्या कपड्याला उपप्रावरण बांधतो. त्याला संस्कृत मध्ये उपप्रावरण म्हणतात, मराठीमध्ये उपर्ण बांधणं म्हणतात. त्या उपरण्यामध्ये उजव्या बाजूला आपण जेवारी बांधतो. का बांधतो? पहिले ज्याने केले म्हणून बांधत नाही महाराज, त्याच्या मागे शास्त्रीय कारण आहे. भारतीय नवनीत सार ग्रंथामध्ये, भारतीय शास्त्र संहितामध्ये आणि गरुड पुराणामध्ये याची सगळी विधी सांगितलेली आहे. त्या उपप्रावरणामध्ये जेवारी बांधायचं असं काही ऐकण्यामध्ये आलंय. परभणी, धाराशिव, नागपूरमध्ये उपप्रावरणामध्ये जेवारी बांधतात गुरुजी. तुमच्या तिकडे नांदेड, हिंगोलीमध्ये पुरी भाजीचा दैवत बांधतात. वाटलं तर विचारून बघा जा किंवा तिकडे बी हे खोटं सांगायला का खरं. पुरी भाजीचा नैवेद्य बांधतात. इकडे खानदेशामध्ये सप्तधान्य बांधतात, कच्च 7 प्रकारचं. इकडे पश्चिम महाराष्ट्रामध्ये तांदूळ बांधतात गुरुजी. आणि आपल्या ह्या 3 जिल्ह्यामध्ये जेवारी बांधतात. आणि जेवारी बांधल्याच्या नंतर ती आपण अंत्ययात्रा घेऊन जातो. गरुड पुराण असं सांगतंय, गडबडीच्या लोकांना आधीच जाऊन अंत्ययात्रेच्या ठिकाणी जाऊन थांबावं, नाही तर ते मटकं धरलं त्याच्या मागे चालावं. का तर त्या मटकं धरणाऱ्या धर्मपुत्राच्या आणि त्या प्रेताच्या मधला जो भाग असते त्याच्यामध्ये 17 अंश सूक्ष्म नावाचा जो जीव असतो का तो चालत असतो. तो 3 तासाचा प्रवास करून आपल्या दारामध्ये चौकटीच्या डाव्या बाजूला बसतो. म्हणून शास्त्र सांगतंय माणूस मेल्याच्या नंतर रडू नये. दुःखाचा सागर असते म्हणून माणसं रडतात, पण गरुड पुराण सांगतोय रडू नका. कारण ते जीव म्हणते अरे मी गेलो म्हणून रडा लावू का, माझ्या मागले कर्म चांगले करा. ऐका बरं का. मग आपण ती अंत्ययात्रा निघाल्याच्या नंतर गावाच्या बाहेर एक विसावा नावाचं ठिकाण असतं. त्या विसाव्यावर आपण थांबतो. का थांबतो? खरं तर विसाव्या ह्याच्यासाठी असतो की खांदी करणार तरी मागले पुढचे माग व्हावेत यासाठी. पण त्या विसाव्याच्या ठिकाणी माणसाच्या मृत्यूच्या नंतर पहिलं श्राद्ध केलं जातं गुरुजी. पहिलं श्राद्ध बरं काय, हे सगळे श्राद्ध आहे का. तिथं जे उपप्रावरणामध्ये जेवारी बांधलेली जाते असते, ती जेवारी अर्धी जेवारी विसाव्याला ठेवायची असते, अर्धी सोबत घेऊन जायची असते. अर्धी सोबत अर्धी तिथं ठेवायची. पण असं का करायचं? त्याच्या मागे काही रिझन आहे का, काही कारण आहे का? त्याच्या मागे शास्त्रीय कारण असं आहे. गरुड पुराण असं सांगते माणूस आपल्या या मृत्यू लोकामध्ये जीवन जगत असताना 2 अन्वय जीवन जगत असते. एक प्रापंचिक जीवन आणि एक पारमार्थिक जीवन. प्रापंचिक जीवनामध्ये केलेले जे कर्मकांड आहे ते त्या विसाव्याच्या जेवारी मागे ठेवणे म्हणजे मागल्या लोकांसाठी, मुलाबाळासाठी सोडायचे असतात. आणि जे पारमार्थिक जीवनामध्ये केलेलं पुण्य आहे ते सोबत घेऊन चालायचं असते. आणि तिथं त्या जेवारीच्या विसाव्याच्या ठिकाणी त्या कच्च्या धान्याचं माणसाच्या जीवनातलं पहिलं श्राद्ध असते. त्याला अमान्य श्राद्ध म्हणतात. आम म्हणजे कच्च आणि धान्य म्हणजे कच्च्या धान्याद्वारे केलेले पहिले श्राद्ध असतं. तिथून आपण असताना संसारभूमीमध्ये आपल्या वावरामध्ये जातो आणि तिथं गेल्याच्या नंतर काष्टाची रचना होते. काष्ट रचना करत असताना गरुड पुराण असंही सांगतो जर वडिलाचा देह असेल तर कुंकाचं स्वास्तिक काढा, आईचा देह असेल तर स्वास्तिक हळदीचं काढा, मग काष्टाची रचना करा. तुम्ही म्हणताल असं कशासाठी?
हे बघा, या मृत्यू लोकांमधला या देहाचा शेवटचा हे यज्ञ आहे. आणि यज्ञ जर करायचं असतं तर आधी आपण चांगलं काम करायचं असल्यास काय करता मामा? स्वास्तिक काढतात. म्हणून स्वास्तिक काढायचं असतं. काष्टाची रचना झाली, त्याच्यावरती प्रेत ठेवलं आणि प्रेत ठेवल्याच्या नंतर त्या प्रेतावर काष्ट रचना झाली आणि त्याच्यावर आपण 7 प्रकारच्या संविधा ठेवतो. धर्मपुत्रांना 7 फेरे मारायचे असतात आणि 7 प्रकारची संविधा ठेवायची असते. त्याच्यामध्ये ओढ आहे, पिंपळ आहे, औदुंबर आहे, जांभळ आहे, बेल आहे, रुई आहे, आंबा आहे, असे 7 प्रकारचे ते 1.5 फुटाचे लाकडे ठेवायचे असतात. बरं, हे तिथं का संविधा वापरायची असते गुरुजी? सांगून जातो 2 मिनिटांमध्ये. कारण ही संविधा ही आपण घरी पाणी तापवायला थंडीच्या दिवसामध्ये चुलीला जाळतो का? जाळतो का गुरुजी? पण आता लय थंडी पडल्यामुळे तापायला जाळतो का गुरुजी? मग कुठं जातो आपण? होमामध्ये, पूजा पाठामध्ये. वास्तूची पूजा असू द्या, कळस स्थापनेची पूजा असू द्या, संविधा वापरतो. मग इथं का वापरता स्मशानामध्ये? कारण गरुड पुराण सांगतंय ह्या देहाचा हा शेवटचा यज्ञ आहे. देहम दहती यज्ञ फलती. या देहाचा यज्ञ फलद्रूप व्हावा आणि या देहाचा शेवटचा यज्ञ फलद्रूप होऊन तो समाधानी जावा, यासाठी ते असणारे संविधा वापरायची असते. आणि संविधा वापरल्याच्या नंतर तिथं दुसरं श्राद्ध असतं, त्याला उदक तर्पण श्राद्ध म्हणतात किंवा जल तर्पण श्राद्ध म्हणतात. आणि ते धर्मपुत्रांना आपल्या हाताच्या अंगठ्यानं करायचं असते. अंगठ्यानं का करायचं असते? मी कालच्या कीर्तनामध्ये सांगितलं नाही, पण ह्या कीर्तनात सांगतो. कारण शमशानामध्ये कुठली घागर चलत नाही, कुठला तांब्या चलत नाही, हंडा चलत नाही, नवे चमचा सध्या चलत नाही शमशानामध्ये. त्या ठिकाणी अशी एकच जगातली जागा आहे तिथं कोणत्याच प्रकारचा चमचा चलत नाही. नाही तर चमचे कुठेही चलत येत. कळालं त्याला कळालं, नाही कळालं त्याला थोड्या वेळानं कळलं. विठा अंगठ्यानं करतात, त्याला जल तर्पण श्राद्ध म्हणतात किंवा उदक तर्पण श्राद्ध म्हणतात. आणि ते 2 नंबरचं श्राद्ध असतं. आणि ते श्राद्ध झाल्याच्या नंतर अग्निडाग दिला जातो. अग्निडाग दिल्याच्या नंतर तुमच्या आमचा सर्वांचा एक सामान्य प्रश्न आहे, तो 17 तत्वाचा जीव कुठं राहतो? तो 17 तत्वाचा जीव असतो ना, अग्निडाग देत असताना तुमच्या बाजूला येऊन थांबलेला असतो. तो सगळी विधी पाहत असतो. आणि ज्या वेळेस जो जीवखडा एखादी माणूस उचलून त्या मटक्याला फोडण्यासाठी जीवखडा उचलतो, शास्त्र असं सांगतं की ते 17 तत्वाचा अंश रूपी जीव त्या जीवखड्यावर जाऊन बसतो. आणि मग जीवखड्यावर बसतो. आणि मग आता आपल्याला माहिती आहे, फेरे झाल्याच्या नंतर अग्निडाग दिला जातो, मडकं फोडलं जातं. का फोडलं जातं, का बोंब मारावं लागते, हे मी आता इथं सांगत नाही, कधी तर सांगल. ऐका, मग हे 2 श्राद्ध तिथं झाले. आणि पुन्हा आपण घरला आल्याच्या नंतर कडू घास काढणं म्हणतो. त्याला शास्त्रामध्ये शब्द आहे अन्न वैन श्राद्ध. पहिलं अमान्य श्राद्ध, दुसरं जलतर्पण श्राद्ध. बरं का, जलतर्पण अंगठ्यानं का करतात मामा? आता सांग ना, मामाला लय माहित आहे. बाबा ही बदलीची पेश आहे का मामा? ही पितृपक्षाची आहे खरं म्हणजे. बरं का, शास्त्रानं उभं रचना केलं रे भाऊ. शास्त्र कोणी वाचत नाही म्हणून माहिती नाही बरं का. मुद्रा महाराज तेव्हा त्याला काय म्हणतात महाराज? त्रजळी का? तेव्हा हिचं काही काम नाही बघा. फक्त हे लांबलं माणूस दाखवले, तिथं बसल्या त्याला बोलवा म्हणून. आणि ह्याचं काय काम आहे महाराज? मोठं. आता मोठं माणसं नेहमी घासायला कामाला येतात. आता तुमच्यासारखी मोठी माणसं उभं घासायच्या कामाचे आपलं हे करायचं. पण आता हे घासायचं कामानं पहिलं दात घासायला येत होतं. आता कोलगेट ब्रश आल्यामुळे ह्याला कोणी विचारणार झाले. आणि ह्याचं काय महाराज? ह्याला काय म्हणतो? तो अनामिका. अनामिका मराठीमध्ये काय ट्रान्सलेशन होते शब्द? म्हणजे बिन कामाचा म्हणायचे, काम नसलेला अनामिका. फक्त एका कामाला चलते बघा, गण लावायला. महाराजाला गण लावायला, देवाला गण लावायला. आणि महाराज तिथं चाललं का? एक तर ते देवापाशी चलत आहे, नाही तर महाराजापाशी. म्हणजे ती फाटकी गोल कुठं चालला? ते देवाच्या दानपीठीत, नाही तर महाराजाच्या पाकिटात. म्हणून याचं काम हवं काय? कुठं चालला म्हणून महाराजाला गाद्या विठा. हे राहिलं महाराज शेवटचं. हस्तलिखी शास्त्रामध्ये वर्णन आले गुरुजी. हस्तलिखी शास्त्रामध्ये ही शेवटची करंगळी. आता करंगळीचं महत्व सांगितलं महाराज. मला काय सांगाल, कशाबद्दल सांगायला? जलतर्पण श्राद्ध अंगठ्यानं करायचं. या 5 बोटाला काही काम आहेत का नाही म्हणून हे वेळची मती सांगितली मी. बाबा ही करंगळी जी राहिली का, ही सगळ्या कामाची आहे. ही कशाच्या कामाची आहे तर ह्याचं माहिती घ्यायची असल्यास विवाह संस्कारामध्ये गेलं पाहिजे. विवाह संस्कार म्हणजे 16 संस्कारापैकी 15वा संस्कार विवाह संस्कार. त्याच्यामध्ये सप्तपदी नावाचा एक विधी असतो महाराज, प्रसाद महाराज. ते सप्तपदी बायाला माहित आहे, हाताला धरून करतात का अंगठ्याला? त्या करंगळीला. मग ती करंगळीला का धरावं लागतं बघा ना, किती गोड चिंतन आहे. 7 जन्माचं परक नातं जोडण्यासाठी
करंगळीचा उपयोग होतो. आणि 7 जन्म रक्ताचं नातं तोडण्यासाठी समशनामध्ये अंगठ्याचा उपयोग होतो. विठा कडू घास काढणं म्हणजे अन्न श्राद्ध. मग 4थं जे श्राद्ध येते महाराज ते असणार ब्रह्मपूर्वक श्राद्ध. 5वं जे श्राद्ध आहे त्याला हस्ती संचन श्राद्ध म्हणतात किंवा जीव आपलं दूध घालणे, हस्ती गोळा करणे. पुन्हा नंतर येते हृदयपूर्वक श्राद्ध, पुन्हा एक येते मनपूर्वक श्राद्ध, पुन्हा एक येते प्रेमपूर्वक श्राद्ध, पुन्हा एक येते नाभी संचन श्राद्ध, केस ओपन करणे त्र्यंबकला जाऊन. आणि पुन्हा जे 10व्या दिवशी ते त्याला दशपिंडी श्राद्ध म्हणतात. आणि आज जे 13व्या दिवशी ते त्याला तिरवीचं श्राद्ध म्हणतात. विठा याच्यानंतर येणारे जे आहे ते मासिक श्राद्ध आहे, इथं सांगायची गरज नाही. ते 14व्या क्रमांकाचा आहे. 15व्या क्रमांकाला येणारं जे श्राद्ध आहे त्याला वर्ष श्राद्ध म्हणतात. 16व्या क्रमांकाला येणारं जे श्राद्ध आहे त्याला असणारं पितृपक्षामध्ये स्थान आहे, ते पितृपक्षात येते. आता येणारं जे 14वं श्राद्ध आहे त्याला मासिक श्राद्ध म्हणतात. मी ह्याच्यासाठी बोलवलं सुमित अमितला की ते श्राद्ध तुम्ही गोता जीव घालावा लागते. गोता नातं वेगळं गोत वेगळं गुरुजी. आता लय फोड करत बसून गोत जीव घालावं लागते. आणि ते प्रत्येक महिन्याला जीव घालायचं असते. का जीव घालायचं असते तर या देहाला आजपासून आजचं हे पुरी जेवण करून हा 1.5 फुटाचा 1.5 हाताचा देह प्रवासाला लागतो स्वर्गाच्या. 364 दिवस लागतात त्यांना स्वर्गामध्ये धर्मराजाच्या नगरीमध्ये जाण्यासाठी. 16 मुक्काम सांगितले त्याला जाण्यासाठी आणि 8 मुक्काम सांगितले, 16.5 मुक्काम. आणि 16.5 मुक्कामाला जाण्यासाठी त्यांना जागोजागी मुक्कामाला जेवायला भेटावं लागते. वरी पंक्ती नाही, वरी पाणी नाही, वरी अन्न नाही. त्या जीवाला तो भूक लागते. ते संघचे 2 दूत असतात त्या न्याला, ते म्हणतात आमचं जेवण झालं बाबा, तुझं कसं. हे खाली वापरून बघते म्हणजे पोरं गोत्याला जीव घालले का. कारण गोत्याला जीव घातलं म्हणजे त्याला मिळते. शास्त्र सांगते बरं का, माझ्या मनानं सांगणार झाला मी. त्याच्यासाठी खरं तर 2 गोटे जीव घाला म्हणले गरुड पुराणामध्ये, एक देवासाठी आणि एक त्या जीवासाठी. पण ते लोक एकच घालत लई ऐकू नका, एकच घाला. ते महिन्याला आपल्या वडील गेले त्या तिथीला जीव घालायचं असतं. आणि काही गोष्टी तर्क करायच्या असतात, काही गोष्टी सोडायच्या असतात. आता लोक पोळी खात नाहीत, गोड खात नाहीत, चहा पित नाहीत. पण खरं सांगू का पोरो, याच्यासाठी मी तुम्हाला बोलवलं. मला परिहारामध्ये जास्त वेळ घालायचा नाही. वडील गेल्याच्या नंतर पोरांना 1 वर्ष बाहेरलं जीवने लागते. 1 वर्ष गरुड पुराण सांगत आहे, भारतीय नवनीत शास्त्र सांगत आहे 1 वर्ष त्या मुलांनी, दोन्ही मुलांनी किंवा त्या मुलींनी 1 वर्षभर बाहेरचं जेवायचं नाही. गरुड म्हणला देवा एवढ्या धावपळीच्या युगामध्ये 1 वर्ष राहणं होतं वय. देव म्हणले 6 महिने नाही. आता त्याच्या खाली झालं तर तुम्हीला मोकळी भेटेल ऐका ना महाराज. त्याच्यामुळे मागं सरकत नाही. पण 1 वर्ष अजिबात जेवायचं नाही. ताटलीच सध्या जेवू नका म्हणले गरुड पुराणानं. पातळवळीवर जेवा. बाहेरचं जेवायचं नाही याचा अर्थ बाहेरचं प्याचंही नाही महाराज, पाणी सध्या प्याचं नाही. आता तुम्ही जा पिंड पाडायला, 1-1.5 महिना 1.25 महिन्याचे पिंड पाडून त्याला बाहेरचं खाऊ देत नाही. काली जर मला म्हणलं गुलाबजामुन आहे, तो महाराज म्हणला लग्नाला, आणि मला तर तिथं ब्राह्मणानं सांगितलं जेवढं कसं करू, चुरून खायचे गुलाबजामुन. त्यानं मला पुरी बघल ते बाबा नाशिकचा बघायला येणार, खायचं 2-3 चुरून. म्हणलं महाराज तुम्ही बरोबर सांगा, खरं सांगावं खायचंय का. तुला खाऊ वाटायत का, लई खाऊ वाटायत म्हणला. म्हणलं मग कसं करतोस, पाया खावाच म्हणाला. मी नको तुझ्या पाया पडलो. जर पिंड पाडला तर तुम्हाला 6 महिने बाहेरचं खायचं नाही. तर आपल्या वडिलांचं श्राद्ध करत असताना 6 महिने बाहेरचं जेवायचं नाही, पाणी प्यायचं नाही. आणि दुसरं जर तुम्ही पाण्याच्या व्यतिरिक्त काही प्यालावर कुणी बी पाणी प्या आणि ते 750-800 रुपये लिटरचं पाणी प्या, महापापात जावं लागते. आणि तुम्ही जर हे सगळं पाळ केलं ना तर तुकोबाराय सांगतात तसला पुत्र कुळामध्ये जन्माला आल्यानंतर त्याचा आनंद वाटतो. कोळी कन्या पुत्र होती वा
पाडले आणि त्या मुलानं शास्त्र सांगितलं तसं जर वागलं तयाचा हरेक वाटी देवा त्याच्या पूर्वजा होते. त्याच्या पूर्वजा तसा नामस्मरण त्याच्या पूर्वजा मुक्ती. वा वा त्याच्या पूर्वजा मुक्ती याच्यासाठीच करायचं असतं महाराज. इथं जे नामस्मरण केले गुरुजी, इथं जे अन्नदान केलंय ते त्यांच्या पूर्वजाला मुक्ती प्रदान करण्यासाठी असते, मुक्ती प्रदान करण्यासाठी. म्हणून हे इथं कर्मकांड केले पाहिजे. बघा तुम्ही जर का करायचं याचे रिझन सांगतो, कारण सांगतो रविभाऊ. ज्या तात्यांनी आपलं उभं आयुष्य तुमच्या प्रपंचासाठी खर्च केलं, पारमार्थिक जीवनामध्ये फळश्रुती सगळ्या मुलाबाळासाठी ठेवली महाराज त्यांनी काही. माझे मुलं माझा परिवार सुखरूप राहावा म्हणून त्यांनी आयुष्यभर असणारे कष्ट सायास केले. मग त्यांच्या पश्चात आवडते कर्मामध्ये हे कर्म तुम्ही केलेच पाहिजे. बघा शेवटचं कर्म म्हणजे शेवटचं जे श्राद्ध आहे म्हणजे 15 श्राद्ध, त्या दिवशी जर तुम्ही तर्पण विधी केली नाही तर दुपारी 12 वाजल्यापासून 3 वाजेपर्यंत ते पित्र वाट बघत बसते. आणि तुम्ही जर केलं नाही का मग ते म्हणते शास्त्रामध्ये पळवाटा नाही, ते शास्त्रच आहे. पण त्याच्यासाठी 80-90 हजार रुपये खर्च करण्यासाठी त्र्यंबकेश्वरला जावं लागते, पिंडदान करावं लागते महाराज. त्याला नारायण नाग बली द्यावं लागते, नारायण बली द्यावं लागते, सहस्त्रपिंड करावं लागतात, त्रिपिंड करावं लागतात, सगळे पिंड दोष काढावे लागतात. म्हणून ते जर करायचं नसेल ते श्राद्ध केले पाहिजे. हे बघा काही जण म्हणले महाराज कशाला हे करायचं, म्हणले मरणार तर मरणारच आहे बाबा, सगळ्यालाच मरावं लागते. मरण काही कुणाला चुकलं नाही, मृत्यू ही अटळ आहे आणि जे जन्माला आलाय ते मरणारच आहे महाराज. कारण माणसाच्या जीवनामध्ये 3 सोहळे सांगितले, त्यामध्ये पहिला सोहळा हा जन्माचा सोहळा आणि तिसऱ्या क्रमांकाचा सोहळा म्हणजे मृत्यूचा. आता मधला
त्याचं काही बंधन नाही गुरुजी. पण हे दोन सोहळे आहेत महाराज. हे मृत्यूचा सोहळा अनिवार्य आहे. ते मरावंच लागतंय आणि जावंच लागतंय. इथं जगायला कोण आले सांगा? सगळेच मरणार आहेत. अहो सगळे मेले. आतापर्यंत आपले राहिलेले महाकली आपण ऐकले की महाराज? हो. आजा मेला पडदा मेला पाप मसना गेला दिखत दिखत ना तू बंधू तोही तैसा झाला. अहो आजा म्हणजे नाही महाराज. मोठे मोठे लोक गेले. तुम्ही आम्ही जाऊ मागे कोण राहावी. तुम्ही आम्ही जाऊ मागे कोण राहावी. बघा रे हो 4-5च आहेत. पण लय गुणवान आहे. येवन गुरुजी नाही तर आळंदीहून किती खिलार आणा. आळंदीहून आणा खिलार. पण काही नाही मला असं गावातले नाही परिसर. मी म्हणलं की आपल्या परिसराचं वैभव आहे. प्रशांत महाराज, मोतीराम महाराज, विशाल महाराज मोठे आहेत. आता त्याचं वर्णन मी सुरुवातीलाच केले. आता मला कसे करता येते ऐका. शकुनामध्ये सांगितलं महाराज 56 कोटी यादव गेले. अहो ते जाऊ द्या. आमचे महाराज आणखी सांगतात नवरी मर गए नवरी मर गए मर गए संतान नहीं. तेहतीस कोटी देवता मर गए मेरे काल की माँ. नवरी मर गए नवरी मर गए मर गए 33 कोटी देवता मर गए मेरे काल की माँ. नवरी मर गए नवरी मर गए मर गए संतान नहीं. 33 कोटी देवता मर गए मेरे काल की माँ.
नौ भी मर गए. कोण होते नऊ? 9 ग्रह होते महाराज. 10 भी मर गए. कोण होते 10? 10 देवाचे अवतार होते. 9 भी मर गए, 10 भी मर गए. मर गए सहस्त्र 88. कोण होते? भागवतामध्ये पहिल्या स्कंदामध्ये कथा आल्या 88,000 ऋषी ज्ञान सत्र करण्यासाठी हिमालयामध्ये तप करत होते. ते बी मेले महाराज. मग तुम्ही म्हणतात महाराज म्हणते का हे महाराज? महाराज ती सांगितले जपी मर गए, तपी मर गए, पीर मर गए, पैगंबर मर गए जपी तपी संन्यासी कोणीच राहिला नाही महाराज. 33 कोटी देवता मर गए. रामकृष्ण आले गेले. रामकृष्ण आले गेले. उदंडचे झाले. जन्मोनिया मेले. होऊनिया गेले. रावरंग सगळे गेले महाराज. मग आता तुम्ही आम्ही तर राहणार नाही. आता ह्याच्या पुढे काही प्रमाण नाही वाटायला आहे का नाही? सगळेच गेले. सगळे जाणार आहे की माहिती बी आहे आपा. तरी धुऱ्या लाड वाढवे, पैपले लाड वाढवे, ह्याची गाडी जाऊ देत नाही, त्याची गाडी जाऊ देत नाही. ह्याच्या तिकडे जात नाही. आता त्याच्या पुढचं सांगू नये. अशी आडवड महाराज. सगळ्याला मरावं लागतं. का मरावं लागतंय? मृत्यू लोक आहे. कशासाठी मरावं लागतंय? हे तुमचं आमचं नाही म्हणून म्हणावं लागतं. आणि जर आपलं नसल आणि लोकांचं असं तर कुणाचं आहे महाराज? देहत्वानीला वाचना उसळला, जगेच्या शेजारी गेला, जगेच्या शेजारी गायक असे पूर्व महाराज डबल सहज म्हणणार आहे. डबल म्हणायला वेळ नाही. काल महाराजांनी सांगितले कीर्तन वेळेत संपन्न करायचं, नाही तर इतळते. खरं आहे बरं का? त्याच्यामुळे वेळेत संपन्न केलं पाहिजे. आमच्या गुरुजीने सांगितले मला आधी. असले बदले असल्यावर 6 महिने इतळं नाही, असले भजने असल्यास मी बी 4 वाजे तो सुडी ना पण काही बाया कापसाच्या येतात. कापूस येता आले आता पुन्हा ते कोणी आपली ही म्हणू नये. काय का नाही आपा विठा देहतानीला पाचाचा हुसना, शेकी ज्याचे त्या शिदीने लागे. कुणाचा पाचराचा पृथ्वी आग तेज वायू या पंचमहाभूताचा हात आणलाय आणि शेवटी त्याला द्यावं लागते महाराज. आणि ज्याचं आणलं त्याला द्यावंच लागते. आमचे महाराज सांगतात की देवाला तुम्ही आम्हाला फक्त किरायाने दिले आणि किरायाची जी वस्तू आहे का ती वापस करावं लागते. ही जिंदगी किरायाची आहे महाराज. आता म्हणू नका वेळ झालाय. लय गोड म्हणणारे माणसं आहेत. पिंटू महाराज गोड वाजवले पण ऐका हे किरायाने आणले ते द्यावंच लागते महाराज. तरी अट्टाच करू नका. म्हणून आमचे तुकोबाऱ्या सांगतात बाबा हो जर सगळ्याला जात असेल, सगळ्याला मरायचं असेल तर काय या मायाजाळामध्ये गुंतून राहिला. येडेवर सावध होय म्हणा. आपण पहिलं चरण नको नको म्हणा.
मायाजाळामध्ये गुंतू नको. त्या मायाजाळामध्ये गुंतल्याच्या नंतर काळ आल्याला कळणार नाही. काळ जवळ आलाय. पण माणसं हो सज्जनांनो, मी पहिल्यांदा सांगितलं तुम्हाला 15 मिनिटातच अभंगाचं सरळ आणखी भावार्थ सांगतो. माणसं त्याच मनानं, हेच मन हेच शरीर त्या मायाजाळात गुंतले. आता मला सांगा किती मायाजाळ सांगा कोणी हो महाराज. आणि आज 11 ते 1 कीर्तन आहे. माणसं म्हणले आम्हाला शेताला जायचे, जा बाबा, कारण ते माया आहे. अहो किती माया सांगावं. एक म्हातारं मरू लागलं होतं. आता त्या म्हातारा नाही बघा कालच्या कीर्तनातलं, हे दुसरं आहे ना, तर मग तेच उदाहरण आहे. विशाल महाराज मला आपण कोणता की पण चिंतन बदलतो मला काय पण नाही ना. एक म्हातार खरंच मरू लागलं आणि मरता मरता सुनबाईला मला वाह वाह के के वाके वाके म्हणू लागलं. सुनबाई म्हणली बरा की जाणार 2-4 दिवसात का करता करला. त्या पोराला वाटू लागलं जुने बाबा तो पुरून ठेवलेलं धन सांगायला ते की काय करावं. शेजारच्या विचारलं काही नाही म्हणले, वाचा इथे म्हणले त्याला एक आयुर्वेदिक औषध आहे. झाडपाला आणला, त्याला 2 थेंब तोंडात टाकला, वाचा आली म्हाताऱ्याला गुडघे. मरताना त्याने देवाचं भजन केलं नाही महाराज. वाचा आल्याबरोबर म्हणू लागलं, ए सुनबाई अगं ते वास तू किर सुनी खाल्ले म्हणला. बापू सुनबाई म्हणली हा बाबा आजा मामा ह्याच्यासाठी तुम्ही हे करायला का म्हणले, तुला कळलं का म्हणलं महाराज. आणि किरसुनीसाठी झटके देऊ लागलं. आता ते काही वाचलं नाही गेलं समजा, मला माया सांगायची आहे. एवढी माया आहे. एवढे माणसं मायामध्ये गुरफटले. अहो कीर्तनाला सोडा, चला कीर्तनामध्ये तर लोक कापसाला, पण तिथं किती माया आहे कापसात माझ्या मला किलोवर राहू द्या. एक 45 शिजू लागली, बायाच सांगू लागल्या होत्या 50 किलो इथं लागली एका बाईनं. कुंट 80 पुस्तक कुंटल पर्यंत गेल्या महाराज. त्याच बाया बाई नंबर सांगितलं मी ऐकतो चोरू नको, पुन्हा हाजरीने गेल्या म्हणत मामा. आणि त्या बाईने आम्हाला फक्त 10 किलो कापूस असला म्हणत. माया बघा काय माया असेल. त्या घर मालकीची पात कडीला बी लागली, त्या महागत त्याला म्हणायचं माया. अहो एवढीच नाही, एका बाईनं 4 वर्ष अशा आडील्या गावाच्या बाई. मी जाऊ द्या की काय रस्ता बंद केला. नाही नाही म्हणजे महाराज घरापाशी शेणाचा पावटा पडा म्हणून आडीली.
मोजाव्या मापारी पैसला मापारी पैसला मापारी तुकारी व्यवहारी संसार तुका व्यवहारी संसाराच्या संसाराच्या तो का मापायला तो बसलेलाच आहे. मी मागे सांगितलं आर्यमान नावाची देवता आहे. आर्यमान नावाची देवता एक उजव्या खांद्यावर आणि एक डाव्या खांद्यावर आहे. काय याचा लाभ काय करला हे इथं लिहायला आहे. सदा काळ गणना करी आयुष्याची सदा काळ गणना करी आयुष्याची आयुष्याची कथेच्या वेळेची आशा नाही सदा काळ गणना करी आयुष्याची आयुष्याची कथेच्या वेळेची आशा सांगा गुरुजी, असली जर गाडी चालवाय असल्यास काय प्रवासाला कंटाळा येईल का? अहो महाराज चौका ह्याच्यामुळे चालली आहे, सोनच आहे. आता उगा विचार करा, तेव्हा आमच्या हिऱ्यानं विशाल माझा वैभव उगत नुसतं गावाच्या कडीनं मला फिरविलंय तर 40-42 कीर्तन गेल्या वर्षी झाले. हिशोब लावा. आणि आता तर सीझन सुरू झाले. अहो लई ड्रायव्हर मी भेटलेत काय सांगा. ऐका आता वेळ कमी आहे, मला 10 मिनिटात काम सोडायचं. तुकोबाराय सांगू लागले, नको नको मना गुंतू माया जाळी काळ आला जवळी ग्रासावया. महाराज काय म्हणले, काळ आला जवळ ग्रासाव्याला. खरं तर तसं नाही, काळाच्या जवळ आपण चालत महाराज. काळ जवळ येत नाही तरी तुकोबाराय का म्हणले काळ आला जवळ. हे बघा आता तुम्हाला वयाचे 50, 60, 55 वर्ष झाले, तुम्ही पुढे गेले का महागाले पुढे चालले, काळाच्या जवळ चालले महाराज. पण महाराज म्हणले काळ आला जवळ ग्रासावया. त्याच्यासाठी काळ जवळ जवळ यायला तुम्ही काळाच्या जवळ चाललेत आणि तुम्ही सावध व्हा. आणि एकदा का काळ जवळ आला ना मग तिथं कुणाचंही काही चलत नाही महाराज. कसं असतं माहित आहे का, एक जण म्हणला मी काळाला हरितून काळाच्या इकडे जातो. गरुडाचं सगळ्याला माहित आहे महाराज. गरुडाच्या माईला यमाला राम 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 म्हणला, आई साहेब ओळखुटी बांधून ठेवा, उद्या सकाळी तुम्हाला निहाला याला. यमाच्या आई म्हणली बर. यम आणि आपलं गरुडाच्या आई म्हणली बर. गरुडाला म्हणला आई का चेहरा पडलाय, काय सांगू बाबा म्हणजे काळा कट्ट असणारा एक माणूस मला म्हणला की ओळखुटी बांधून ठेवा, उद्या सकाळी निहाला येतो. गरुडाला ओळखीला म्हणले दुसरं कोणी नाही यमच आहे. गरुड म्हणला आई आम्ही तुझा पोरगा कोण आहे माहित आहे का म्हणला. एवढे पक्षामध्ये इकडून तिकडून उड्या टाकून हिडी मागं लागून सध्या परिवहन खात्याचा मंत्री केले म्हणला आपल्याला. आपण परिवहन खात्याचा मंत्री आहे म्हणला, पाठीवर बसला 7 समुद्राच्या पलीकडे नेतो गरुड. गरुडाला नेलं 7 समुद्राच्या पलीकडे नेलं महाराज. आणि आईला म्हणला आता निवांत राहायला इथं कोणी येणार नाही. आई म्हणली महाग बघ बरं. तर तेव्हा महाग तंबाखूला चुना लावू लागलो होतं. आता त्याला चुना लावायचं खात आहे. गरुड म्हणला कवा आला. यम म्हणला बाबा मी मला सकाळीची इथं बसला. खरं तुझी आई होती मला तिकडी तुझ्या गावामध्ये, पण तुझ्या आईचं बरं सांगितलं होतं या गुहेमध्ये. आता इथं कवा येईल म्हातारी आणि काय आहे की मला पण ड्युटी आहे म्हणून येऊन बसलो म्हणला. बरोबर तू इथं आणून सोडलास. मला सांगायचंय काय महाराज काय म्हणले काळ आला जवळ ग्रासावया. पण आपण काळाच्या तिकडे चालला गरुडाच्या आई सारखं. ज्या गरुडाला आपल्या आईचं मरण वाचवता आलं नाही तर तुम्हा आम्हाला वाचवता येईल का? कुणालाच वाचवता येत नाही काळाची मुडी पडल्यास. म्हणून महाराज दुसऱ्या चरणात सांगू लागले काळाची ये मुडी काळाची ये मुडी काळाची ये मुडी बदल वाचो काळाची ये मुडी
जेव्हा सोडविना तेव्हा माय बाप. कोणीच काळाची उडी पडली की सोडू शकत नाही. मी पुन्हा एकदा सांगतो, या मृत्यू लोकांमध्ये असं तंत्र नाही, असं मंत्र नाही, असं विज्ञानामध्ये कुठलं शास्त्र नाही किंवा कुठंच प्रगती झाली नाही की जे काळाला जिंकू शकेल. काळाच्या ओळी पुढे कुणाचंही जमणार नाही. तुमचं आमचं सोडून द्या महाराज. ज्यावेळेस भगवान श्रीकृष्ण खेळू लागले, त्या कालियाच्या डोहामध्ये खेळत असताना चेंडू पडला. चेंडू काढण्यासाठी डोहामध्ये गेले आणि डोहामध्ये गेल्याच्या नंतर त्या कालिया सापासोबत त्यांचं युद्ध सुरू झालं. सगळे गोपाळ मागं पळाले आणि त्या कालियाला मारत असताना कालिया रक्त ओकू लागला. गोपाळ गोकुळामध्ये गेले. नंदराजा यशोदेला सांगितलं, यशोदा पळतच आली. बघितलं तर कालियाच्या डोहामध्ये रक्त सपा वाहू लागलं होतं. यशोदेनं ओळखलं, माझा मुलगा मेला. कालिया वाचवू देत नाही. काय करावं लागलं, आता काही खरं नाही. पण यशोदेला सध्या माझा मुलगा मध्ये आहे, साक्षात देव आहे, लाडका आहे, तरी यशोदा त्याला काढायला मध्ये जायला गेली. मागे सरकू लागले महाराज. मागे सरे माय पाऊला पाऊले, आपुलिया धाके घाली अंग. बरोबर आहे बरं? हो, मागे सरकू लागली महाराज. पाऊला पाऊलानं मागे सरकू लागली, पण माईनं श्रीकृष्णाला वाचवलं नाही. शेवटी कालियाचं मर्दन केलं आणि देव वरी आले आणि मग माय पटापटा मुके घेऊ लागली. गोपाळ म्हणले, काना आधी मागे सरकू लागली होती म्हणजे आता मुके गेले. देव म्हणले, मागे सरक आता. तू माझी माय नाहीस, मला वाचवलं नाहीस. मला सांगायचंय का वेळ या भावी स्वतः देवाच्या माईने देवाला वाचवलंय. तुमचे मायबाप आमचे काय करतील? तुमचे आमचे मायबाप फक्त लिंक लावतील महाराज, किती भरायचे आणि कुठं पदाला लावायचं, आहे का नाही? याच्या पलीकडे काही करू शकत नाहीत महाराज. महाराज दुसऱ्या प्रमाणामध्ये सांगितलं, तिसऱ्या प्रमाणामध्ये ही सर्व प्रमाण आहे. सोडविना बंधू पाठीची बहीण, शेजीची कामिनी दूर राहील. भाऊ सोडित नाही. आणि ज्या पत्नी सोबत आपण राहतो महाराज संसारिक जीवनामध्ये, ती पत्नी सध्या सोडित नाही. मग एक जण म्हणला, महाराज गैबिक मनाला म्हणला, आपण मुख्यमंत्र्याच्या लय जवळचा माणूस म्हणला आणि आपले सोयरे मोठे मोठे आहेत, ते सोडतील का? महाराज म्हणले अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये, सोडविना मायबाप सोडित नाहीत राजा, किंवा सोयरे सोडित नाहीत. का सोडित नाहीत?
सोयरे धैर्य सुखाचे संगती आहेत मला. हा चहा पाजू नका, तुम्हाला कोणी विचारणार नाही. आणि तुमच्यापाशी दाम राहू द्या, महुळाला माझ्या कमी राहते. सोयरे धैर्य दिल्या घेतल्याची सोयरे धैर्य दिल्या घेतल्याचे अंत काळाची कोणी नाही. गुरुजी ते प्रमाण आता तुमचं योग्य आहे, पण दिना गेल्यास कसे करते येते का कोणी जवळ? अहो आता कार्यक्रमाला या म्हणत येणार महाराज, त्याच्यामुळं काही नसते हे सगळं. म्हणून तर आमच्या तुकोबाराने हे मायाजाळ सांगितलं. आता याला लयवाडीत बसायचं गरज नाही, ते तुमच्या डोक्यामध्ये थोडं एवढंच येऊ द्या. जगाच्या मालक महाराज मी सांगायला माझं सामर्थ्य नाही, पण ज्या संतांचं सामर्थ्यशाली संत आहे त्याचा अभंग आहे ते सांगायला येडे ओ सज्जनानो, हे सगळे सुखाचे सांगत आहेत, कोणी येत नाही. अहो लई लांब सांगायची गरज नाही, एका मिनिटात तुम्हाला सांगतो. जगाची असणारी जगन्माता सीता आणि त्या जगन्मातेचा असणारा त्रिभुवनाचा मालक प्रभू रामचंद्र आणि त्या प्रभू रामाचा पिता श्री जनक राजा. जनक काही मामूली नव्हता, पोरामुळे श्रीमंत नव्हता, पोरामुळे नावलौकिक नव्हतं आमच्या जनकाचं. आपलं माफ करा, दशरथ राजाचं बरं का. रामाचे वडील दशरथ राजा स्वतःच्या कर्तृत्वाने मोठे होते. दैत्य गुरु शुक्राचार्याला हरवलं होतं. स्वतः स्वर्गाचा देवाचा इंद्र राजा अर्ध सिंहासन बसायला देत होता. 3 वेळा अयोध्या नेली. 3 वेळा हरवलं महाराज. आणि नाही अयोध्याला नेली महाराज स्वर्गाला, पण किती सामर्थ्य होते. दैत्य गुरुला हरवलं होते, इंद्रा बसायला असं देत होता. ते दशरथ राजाला अंत काळाला एकही मुलगा जवळ नव्हता. प्रमाण माहित आहे सगळ्याला. 4 पुत्र त्या दशरथा, अंत काळी एकही नव्हता. देवाला सुरत आलं नाही, स्वतःच्या बापाला. आता तुमचं नामचं काय घेऊन बसला, पण कोणी सुरत नाही म्हणा. सगळे सावध व्हा, एकदा हात वरी करून टाळ्यावर पूजन करा बंद, आणि मग आपण शेवला पूर्ण विराम करू. विठोबा महाराजाला म्हणू लागले, महाराज तुम्ही दिलेली यादीतली कोणी आहे का? तुकोबाराय म्हणले मी जी सांगितलेली यादी आहे, मायबाप असतील, सोयरे धैर्य असतील, राजा रंग पाटील असेल, हे कोणी सोडील नाही. कोण सोडील? फक्त एक सोडील, अभंगाचा शेवट. तुका भले तू सोडवी ना कोणी, तुका भले तू ना सोडवी ना सोडवी
देवाशिवाय कोणी का सोडित नाही ही यादी आपण ऐकली आणि देवच का सोडितो हे आता वेळ नाही, पुन्हा कधीतरी सांगूया. देव का सोडितो, काय देवाचं रिझन आहे, देव कशा पद्धतीने सोडित हे आपल्याला पुन्हा कधीतरी ऐकायला मिळेल. हेच आपण घ्यायचं गुरुजी आणि चिंतन करून देव का सोडित हे सांगायचं आहे. महाराजाला माहित असं आमचे विजयानंद महाराज मागणीपर अभंग परंपरा मुद्रा महाराजांची मंत्रीच घेतात. मारुतराव महाराज दस्तापूरकर मुद्रा महाराजाला माहित असं म्हणजे तिकडल्या परिसरामध्ये लोकांचा बदल घडावा म्हणून एकच अभंगावर चिंतन करायचे. आपल्याही नंतर देव का सोडित हे सांगूया. पुन्हा एकदा सर्वजण तुम्ही उपस्थित झाले. महाराज हे 13वीचं कीर्तन होतं, 13व्याचं श्राद्ध होतं. सर्वांकडून आपल्या सर्वांची एक मनोभावे इच्छा की तात्याला असणारा देव मार्ग सापडावा आणि देव मार्गाने त्यांचा प्रवास व्हावा. लक्ष देऊन एका मिनिटात ऐका, कारण गरुड पुराण सांगते आजपासून त्यांचं मार्गस्थ होते, ते मार्गक्रमण करत असतात आणि ते देव मार्गाने निश्चित जातील. का जातील निश्चित गुरुजी देव मार्गाने? दोन मार्ग, यम मार्ग आणि देव मार्ग. यम मार्ग भयप्रदान, देव मार्ग सुखप्रदान. देव मार्गाने का जातील त्याचं एक कारण आहे, त्यांना जाण्यासाठी आजचा दिवस महत्वाचा होता. आजपर्यंत ते आपल्या इथंच होते, आता ते प्रवासाला लागले आणि जात असताना हे नामचिंतनाचं भांडवल, हे अन्नदानाचं भांडवल, जे काही आज दान स्वरूपामध्ये केलेलं दान आहे हे त्यांना मार्गामध्ये लागणारी सामग्री आहे. म्हणून ते आता या प्रवासाला लागलेले आहेत. आता ते 16 मुक्काम पुढे सांगायचे असतात. पुन्हा चित्रगुप्ताच्या नगरीमधला दंड घ्यायचा असतो, ते पुढे सांगायचं. आता सांगायची गरज नाही. इथून 5 साक्षीदार जातात. इथं साक्षीदार सध्या ऐका बरं, इथून 5 साक्षीदार जातात. यमाला सगळ्या गुरुजी अधिकार नाही तुम्हाला कोण्या जन्मात घालायचं ते. यम चित्रगुप्ताला विचारून सगळ्या त्या अष्टमंडळ असते तिथं 8 ऋषीचं, त्या मंडळाला विचारून शेरा मारतात आणि मग घालतात. तिथं सगळ्या 5 साक्षीदार इथून जावं लागतं. इथून वाडीतून 5 साक्षीदार जातात. ऐका, पण ते कोण जाते ते कुणाकुणाची संधी आहे की मी पुढच्या कीर्तनाला सांगतो. 5 कोण आहे ते माणसं नाही, जाणारे दुसरेच आहे. पण ते इथं सांगायचं नसते, वर्ष श्राद्धाला सांगायचं असते. ऐका, आपण खरं तर आता वर्ष श्राद्धाला त्याच्यानंतर पुण्यस्मरणाला ते त्याचं स्मरण करायचं असते. आणि मी यापुढचा पुढे जाऊन सांगणारा माणूस आहे. माणूस गेला का त्याचं वर्ष श्राद्धाच्या नंतर पुण्यस्मरण सध्या करायला पाहिजे. अहो इतके येणे झालेत लोक मायाजाळामध्ये, 13वी करणार, वर्ष श्राद्ध करणार, पुण्यस्मरण करणार. का नाजा वाटणार की लोकांना त्यांनी दिलेल्या एवढा धनावर बसायचं आणि त्याची श्राद्ध करायचं नाही. पुण्यस्मरण का करायचं? त्यांचं स्मरण निघावं म्हणून. ऐका ते पुढचा विषय ऐका. त्या ठिकाणी आपली सेवा संपन्न झालेली आहे आणि तुमच्या आमच्या सर्वांचं हे पुण्य त्यांना देवाच्या पायापाशी जागा मिळावं अशी आपण मनोभावे अशी इच्छा प्रकट करूया आणि आजच्या कीर्तनाला तर पूर्ण विराम देऊया. बराच वेळ झालेला आहे. गुरुजन भक्ती मंडळाची साथ भेटली, आमचे गोड गोड असणारे वाजवणारे सोबत होते आणि तुम्ही श्रोते सगळे सज्जन उपस्थित झाला, त्याबद्दल सगळ्या